आणि आता पाहणार आहोत सविस्तर 100% बातम्या। तर केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थात शिंदे गटाला मिळालेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या हातामधून शिवसेना पक्ष गेलेला आहे आणि त्यामुळे पक्षाला नव्याने उभारी देण्याचं आव्हान हे आता ठाकरेंसमोर आहे। शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये शिवसेना पक्षावर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू होता। अखेरीस शिंदे गटाला शिवसेना पक्षाचा ताबा मिळालाय, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नवा पक्ष स्थापन करण्याशिवाय पर्याय नाही। उद्धव ठाकरे यांच्या नवीन पक्षाचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असंच असणार आहे। शिवसेना हा मूळ पक्ष ताब्यातून गेल्यानंतर नव्या पक्षाची घटना तयार करण्यासाठी ठाकरे गट जोमानं कामाला लागलाय। अर्थात नव्या घटनेमध्ये जुन्या शिवसेनेच्या घटनेचाच गाभा असणार आहे। उद्धव ठाकरे हेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नव्या पक्षाचे पक्षप्रमुख असणार आहेत। या नव्या पक्षाचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडेच असणार आहेत। नव्या पक्षाची नवीन घटना बनवण्यासाठी ठाकरे गटाकडून लीगल फर्मची नेमणूक करण्यात आली आहे। तर उद्धव ठाकरे यांनी खेडमधील सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेना पक्षावरती आता जोरदार निशाणा साधलेला आहे। कारण सभेमधून त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेबांचं नाव आणि फोटो वापरण्यावरून शिंदेंना थेटपणे आव्हान दिल्यानं ठाकरे आणि शिंदेंमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं याच निमित्तानं पाहायला देखील मिळत आहे। खेडमध्ये शक्ती प्रदर्शन करत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला। खरी शिवसेना आपलीच सांगत उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला बाळासाहेबांचा फोटो काढून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं, ज्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडल्याचा आरोप करत त्यांना बाळासाहेबांचं नाव बाजूला करण्याचं प्रति आव्हान दिलं। शिवसेना नावाशिवाय बाळासाहेबांच्या फोटोशिवाय तुम्ही नाव मत मागून दाखवा। तुम्ही सुद्धा बाळासाहेबांचे नाव बाजूला करा, कारण तुम्ही ते सोडलेलंच आहे। त्यांचे विचार सुद्धा तुम्ही सोडलेले आहेत, आम्ही का बाजूला करावं? एकंदरीतच बाळासाहेबांच्या नावावरून पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्ही गटांकडून बाळासाहेबांचा वारसा सांगितला जात असला तरी बाळासाहेबांचा राजकीय वारसदार कोण याचा फैसला मात्र जनताच करणार आहे। सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतराचा वाद हा सुरूच आहे आणि त्यातच आता शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी केलेली आहे। तर नामांतराच्या वादानंतर आता औरंगजेबाच्या कबरीचा वाद पेटण्याची देखील शक्यता याच निमित्तानं समोर आल्याचं दिसतंय। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे। स्वराज्याच्या मुळावरती उठलेल्या औरंगजेबाचा महाराष्ट्राच्या भूमीतच शेवट झाला। औरंगजेबाच्या पराभवाची साक्ष देणारी ही कबर शिवसेनेला संभाजीनगरमध्ये नकोशी झाली आहे। औरंगजेबाची कबर खुलताबादमधून उखडून टाका अशी मागणी संभाजीनगरचे शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे। दरम्यान संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी या मागणीवर सावध भूमिका घेतलेली आहे। मी तर विनंती करणार आहे केंद्र सरकारला की खुलताबादमध्ये जी कबर आहे ती कबर सुद्धा तिथून काढून टाकावी। औरंगाबादचं नाव बदलल्यानंतर त्याविरोधात आंदोलन सुरू झालं। हे आंदोलन सुरू असतानाच आता थेट औरंगजेबाची कबरच उखडून टाकण्याची मागणी होते आहे। या मुद्द्यावरून येत्या काळात संभाजीनगरचं राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे। तर काँग्रेस आमदार धीरज देशमुख वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले आहेत, कारण बेळगावमध्ये त्यांनी जय कर्नाटकचा नारा दिल्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये सीमावासियांमध्ये आता संतापाची लाट आहे। तर सत्ताधाऱ्यांना काँग्रेसवरती टीका करण्याची आयती संधी मिळालेली आहे, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची त्यामुळेच कोंडी झाल्याचंही पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद रखडलेला आहे। तर सीमा भागातील मराठी बांधवांना आजही कानडी सरकारच्या अत्याचाराला सामोरं जावं लागतंय। एकीकडे मराठी बांधवांवरती कर्नाटक सरकारची दडपशाही सुरू असतानाच दुसरीकडे लातूरचे काँग्रेसचे आमदार धीरज देशमुखांनी सीमावासियांच्या जखमेवरती मीठ चोळलंय। जय बेळगाव जय कर्नाटक। धीरज देशमुखांच्या जय कर्नाटक नाऱ्यामुळे सीमावासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। धीरज देशमुखांच्या जय कर्नाटक घोषणेचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटल्याचं पाहायला मिळत आहे। बेळगावमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये धीरज देशमुखांनी जय कर्नाटकचा नारा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। आता त्यावरून कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय, ज्यावरती पुन्हा एकदा अवकाळीचं संकट उभं ठाकलेलं आहे आणि राज्याच्या विविध भागामध्ये झालेला पाऊस आणि त्याचबरोबर गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। मेहनतीवरती अवकाळीनं पाणी फेरल्यानं बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। शेतमालाला मिळत नसलेला योग्य भाव यामुळे शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आलेले आहेत।
यातच आता शेतकऱ्यावरती अस्मानी संकट कोसळलंय. आता तोंडाशी आलेलं पीक काढून काही पैसे येतील यावर अवकाळी पावसानं पाणी फेरलंय. जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह गहू, हरभरा आणि मका पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्याचबरोबर केळी पिकाला वादळाचा फटका बसलेला आहे. उभं केळी पीक आडवं झाल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. मनमाडसह नाशिक जिल्ह्यामधील ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. चाळीतील कांदा, शेतातील कांदा रोपाला फटका बसलाय, तर येत्या पंधरवड्यामध्ये बाजारामध्ये विक्रीसाठी नेला जाणारा द्राक्ष आणि विक्री सुरू असलेला द्राक्ष याचं या अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अचानक झालेल्या पावसामुळे ते आता क्रॅकिंग होण्याची दाट शक्यता आहे. तर ते याच्यामुळे फार मोठं नुकसान होणार आहे. दर घसरल्यानं शेतकरी अगोदरच अडचणीत आलाय. त्यातच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. या सर्व पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीच्या हाताची अपेक्षा आहे. मुंबई आणि परिसरामध्ये आज वातावरणामध्ये बदल दिसून आलेला होता. तर दियामध्ये दुपारच्या सुमाराला वादळी वारेही वाहत होते. तर मुंबईमधल्या बदललेल्या या वातावरणामुळे अनेक आजार डोकं वर काढण्याची देखील शक्यता निर्माण झालेली आहे. गेले काही दिवस कडक उन्हामुळे घामांच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकरांना आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण अनुभवायला मिळालं. ठाणे, पालघर या ठिकाणी तर दुपारच्या सुमाराला सोसाट्याचा वारा सुटला होता. दरम्यान वादळी वाऱ्यामुळे ठाण्यातल्या कोलशेत भागात होर्डिंग पडले. त्यात 4 गाड्यांचा चक्काचूर झालाय. त्यातच हवेचा स्तर खालावल्यानं त्याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावरती होतोय. वातावरणातील या बदलांमुळे सर्दी, पडसं, ताप अशा विविध आजारांनी डोकं वर काढलंय. त्यामुळे तब्येत बिघडल्यास वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहन तज्ज्ञांकडून केलं जात आहे. पुण्यामध्ये पीएमपीला इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या ठेकेदारांनी कालपासून अचानकपणे संप पुकारला आणि यामुळेच पुण्यामधल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान हा संप लवकरच मिटेल असा विश्वास पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी देखील व्यक्त केलेला आहे. पुण्यातली महत्त्वाची वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीच्या बस स्टँड बाहेरचं हे चित्र. पीएमपीच्या बसची चातकासारखी वाट पाहणारे हे पुण्यातील प्रवासी. पुण्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. ते पीएमपीला इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या 4 खासगी ठेकेदारांनी कालपासून अचानकपणे पुकारलेल्या संपामुळे 3 महिन्यांपासूनचं बिल थकवल्यामुळे त्यांनी हे संपाचं हत्यार उगारलंय. या संपामुळे पुण्यातील रस्त्यांवरून 900 इलेक्ट्रिक बस गायब झालेल्या असून रस्त्यावरती फक्त 958 बसेस धावत आहेत. त्यामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान खासगी बस ठेकेदाराची थकीत बिलं अदा करण्यासाठी आम्ही 2 पालिकांकडे अतिरिक्त निधीची मागणी केलेली असून लवकरच हा संप मिटेल असा दावा पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालकांनी केलेला आहे. रिक्षा परवडत नाही मला. 300 रुपये आणि 250 रुपये भडकेला म्हणायला लागले. मी जाणार कसं? आणि ह्या जो इश्यू आहे आजचा इश्यू जो संपतो लवकरात लवकर पीएमपीच्या या बस ठेकेदारांच्या संपामुळे प्रवासी भरडले जात आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर ही सेवा सुरळीतपणे सुरू व्हावी अशीच सर्वसामान्य पुणेकरांची मागणी आहे. खराब अवस्थेमधली एसटी आणि त्यावर सरकारची जाहिरात अशा घटनांमुळे धाराशिवमधील एसटी गाजतीये आणि या प्रकरणी आता निलंबित करण्यात आलेल्याच 3 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागं घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालाय. एसटी बसवरील सरकारी जाहिरातीचा फोटो दाखवत एसटीच्या बसेसची अवस्था किती दयनीय झाली आहे हे अजित पवारांनी दाखवून देत सरकारला अक्षरशः धारेवरती धरलं होतं. अजित पवारांनी केलेल्या टीकेनंतर एसटी महामंडळाला खडबडून जाग आली आणि त्यांनी या बसची धाराशिवमधल्या एसटी डेपोमध्ये दुरुस्ती सुरू केली आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जाहिरात असलेली खराब बस रस्त्यावरती वाहतुकीसाठी सोडल्याचं कारण देत एसटीच्या 3 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर एसटी महामंडळावरती टीकेची तोफ डागण्यात येत होती. अखेर धाराशिव भूम एसटी आगारातील 3 कर्मचाऱ्यांचं निलंबन अखेर मागं घेण्यात आलंय. या 3 कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश भूम डेपो मॅनेजरनं दिले आहेत. ईडीनं आता महाराष्ट्रामध्ये मोठी कारवाई केलेली आहे. मुंबईसह नागपुरामध्ये 15 ठिकाणी तब्बल ईडीनं छापेमारी केलेली आहे आणि या छापेमारीमध्ये ईडी अधिकाऱ्यांच्या हाती मोठं घबाड देखील लागलेलं आहे. गुंतवणूक फसवणुकी संदर्भामध्ये ईडीनं ही झाडाझडती आतापर्यंत केलेली पाहायला मिळालेली आहे. पंकज मेहाडिया, लोकेश आणि कथिक जैन यांच्या गुंतवणुकीच्या फसवणुकी संदर्भात ईडीनं नागपूर आणि मुंबईतील 15 ठिकाणी शोध मोहीम केलेली आहे. या दरम्यान 5.51 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. नागपूरचे अनेक स्टील, लोह आणि रिअल इस्टेट व्यावसायिक ईडीच्या रडारवरती आहेत. त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवरती छापे टाकल्यानंतर त्यांची चौकशी आणि तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या 15 ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय अनेकांची फसवणूक करणाऱ्या पंकज मेहाडियाच्या घरावरही छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळते आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना दुखापत झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि हैदराबाद या ठिकाणाहून शूटिंग दरम्यान अमिताभ यांच्या बरगड्यांना दुखापत झालेली आहे. तर हैदराबादमध्ये प्रोजेक्ट के या चित्रपटामधील ॲक्शन सीन शूट करत असताना अमिताभ बच्चन यावेळी जखमी झाले.
बिग बी अमिताभ बच्चन एका शूटिंग दरम्यान पुन्हा एकदा जखमी झाले. हैदराबादमध्ये के या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्यांचा अपघात झाला. शूटिंग वेळी त्यांना दुखापत झाल्याचं त्यांनी ब्लॉगद्वारे सांगितलंय. हैदराबादमध्ये के सिनेमाच्या शूटिंग वेळी ऍक्शन सीन शूट करताना मी जखमी झालोय. बरगड्यांच्या माउन्स पेशींना दुखापत झाली आहे, त्यामुळे शूटिंग रद्द करण्यात आलंय. AIG रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन करण्यात आलाय. आता घरी परतलोय. डॉक्टरांनी सक्तीचा आराम करण्याचा सल्ला दिलाय. हे सगळं वेदनादायी आहे आणि श्वास आणि हालचाल करण्यास त्रास होतोय, असं त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय. तर काही दिवस आपल्या चाहत्यांना बंगल्याबाहेर भेटू शकणार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. कुली सिनेमाच्या सेटवरती 1982 साली झालेल्या दुखापतीच्या आठवणी या घटनेनं पुन्हा एकदा ताज्या झालेल्या आहेत. तेव्हाप्रमाणेच यावेळीही त्यांच्या सर्व प्रोजेक्टची कामं पुढे ढकलण्यात आली आहेत. तर बिग बींना बरं वाटावं यासाठी त्यांच्या चाहत्यांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता सनी देओलनं अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या आहेत. सध्या सनीच्या गदर 2 या सिनेमाचं अहमदनगरमध्ये शूटिंग सुरू आहे. तर नगरमध्ये मॉर्निंग वॉक वेळी सनीची शेतकऱ्याशी भेट झाली आणि याच भेटीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल देखील झालेला आहे. सनी देओल आणि अमिषा पटेलची प्रमुख भूमिका असलेला गदर एक प्रेम कथा हा सिनेमा प्रचंड गाजला होता. आता या सिनेमाचा दुसरा भागही लवकरच येणार आहे. या सिनेमाचं शूटिंग अहमदनगरमध्ये सुरू आहे. या सिनेमात ताराची भूमिका निभावणारा सनी देओल अहमदनगरमध्ये आलेला होता. त्यावेळी त्याची भाऊसाहेब कारले या शेतकऱ्यासोबत भेट झाली. त्यावर सनीनं या शेतकऱ्याशी संवादही साधला. त्यांनी सनी देओलला तुम्ही एकदम सनी देओल सारखे दिसता असं सांगितलं. त्यावर हो मी तोच आहे हे उत्तर सनी देओल कडून ऐकल्यानंतर भाऊसाहेब कारले यांना आनंद झाला. पण नियमितप्रमाणे आम्ही घरी येत होतो शेतीचं काम अडकून, पण त्या ज्यावेळेस अचानक भेटले तेव्हाच मोठा आनंद झाला त्यांना भेटल्यानंतर. एखाद्या सिनेमाप्रमाणे घटना नगरमध्ये घडली आहे. हिरो असतानाही सर्वसामान्य शेतकऱ्याशी साधलेला संवाद हा सनी देओल मधील साधेपणाची प्रचिती देणारा ठरलाय. हौसेला काहीच मोल नसतं असं म्हटलं जातं आणि याचीच प्रचिती वसईमध्ये आलेली आहे. कारण वसईमधल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना कार प्रमाणे असलेला चक्क 221 किलोचा केक कापण्यात आलेला आहे. वसईमधल्या या बर्थडेची सर्वत्र चर्चा झडती आहे. एखाद्या कार प्रमाणे हुबेहूब दिसणारी ही कार, मात्र ही कार नाहीये तर ही आहे केकची प्रतिकृती असलेली कार. विश्वास बसत नाही ना? मात्र हे खरंय. वसईतल्या नवीन भोईर यांनी आपल्या रियांश या मुलाच्या वाढदिवसानिमित्तानं हा केक आणला. तब्बल 221 किलोंचा हा केक होता. लग्नाच्या 6 वर्षानंतर त्यांचा मुलगा झाला. त्याचा दुसरा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी त्यांनी कारची प्रतिकृती असलेला 221 किलोचा केक आणला होता. एखाद्या शाही लग्न सोहळ्याप्रमाणे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याच्या आवडीची वस्तू केक म्हणून तयार व्हावी म्हणून आज मी या ठिकाणी वेर्ना कारची प्रतिकृती तयार केली आहे. कार प्रमाणे असणारा हा केक पाहण्यासाठी आणि भर दिवसा हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. एकूणच या निमित्तानं हौसेला मोल नसतं हेच यातून समोर आलंय. तर राज्याच्या विविध भागामध्ये होळीचा उत्साह पाहायला मिळतोय. साईनगरी शिर्डीतही दरवर्षाप्रमाणे होलिकोत्सव साजरा करण्यात आलेला आणि यावेळी पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात आलेली आहे. साईबाबांच्या हयातीत सुरू झालेला होळीचा सण आजही मोठ्या आनंदानं शिर्डीमध्ये साजरा करण्यात येतोय. शिर्डीमधील साई मंदिरातही आज पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी केली गेली. साई मंदिर परिसरामधील गुरुस्थान इथं होळीचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर या होळीचं दहन करण्यात आलेलं आहे. साईबाबांच्या मूर्तीला साखरेचे गाठी कडे घालण्यात आले असून आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला गेलाय. अत्यंत पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी होळी सण साजरा करण्यात आला. होळीचं दहन झाल्यानंतर या ठिकाणी अनेक भाविकांनी होळीचं दर्शन घेतलं. तर कोकणामध्ये शिमगोत्सवाचा उत्साह टिपेला पोहोचलेला आहे. चिपळूणमधील करंजेश्वरी देवीचा शरणे उत्सव हा आज संध्याकाळी वशिष्ठी नदीच्या तीरावरती मोठ्या उत्साहात पार पडलाय आणि यावेळी मोठ्या संख्येनं भाविक त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसतंय. कोकणात शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली असून चिपळूणमधील प्रसिद्ध शरणे उत्सव आज संध्याकाळी वशिष्ठी नदीच्या तीरावरती मोठ्या उत्साहात पार पडला. 1-2 नव्हे तर तब्बल 130 शेरणे ठेवण्यात आलेली होती. वशिष्ठी नदीच्या काठावर भक्तांनी आपली मनातली इच्छा व्यक्त करत कालच्या दिवशी पुरून ठेवलेले नारळ आजच्या दिवशी काढले जातात अशी अत्यंत जुनी पद्धत आहे. ज्याचा नारळ देवीची पालखी खांद्यावरती घेतलेले भोई अचूकपणे शोधतील त्याची इच्छा पूर्ण होते अशी धारणा आहे. हा उत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक चिपळूणमध्ये दाखल झालेले होते. जिल्ह्यातील अनेक भागात विविध पद्धतीनं शिमगोत्सव साजरा केला जातोय आणि यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येनं कोकणात दाखल झाले आहेत. तर कोकणामध्ये या क्षणाला शिमगोत्सवाचा मोठा उत्साह दिसून येतोय. देवदेवतांच्या पालख्या घरोघरी भेटीला येत असल्यामुळे कोकणवासियांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. शिमगोत्सवाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं चाकरमानी देखील कोकणामध्ये दाखल झालेल्या आहेत.
कोकणात शिमगोत्सवाचा मोठा उत्साह दिसून येतोय. देवदेवतांच्या पालख्या घरोघरी भेटीला येत असल्यामुळे कोकणवासियांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. शिमगोत्सवानिमित्तानं मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल झालेत. रत्नागिरी जिल्ह्यामधील कासवांचं गाव म्हणून नावारूपाला आलेल्या वेळास गावातील भक्तांच्या भेटीला देवीची पालखी आलेली होती. या पालखीसोबत संकासूर पारंपरिक राधेचा खेळ पाहायला मिळाला. भक्तांनी भैरी देवीची पालखी नाचवत देवीची पूजा केली. यावेळी पालखी नाचवण्याबरोबरच पारंपरिक नृत्य सादर झालं आणि पालखीचं शेरणा काढलं. आंबवणे गावाची ग्रामदेवता भैरी देवीची पालखी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या देवीच्या पालखी दर्शनासाठी अनेक भाविक मुंबई पुण्यातून गावी येत असतात. कोकणातील शिमगोत्सव साजरा कसा होतो याचा अनुभव पर्यटकांनीही घेतलाय. संपूर्ण देशभरामध्ये सर्वत्र होळीचा उत्साह दिसून येत आहे. अबालवृद्ध देखील होळीच्या रंगामध्ये न्हावून गेल्याचं पाहायला मिळत आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये तर परदेशी पाहुण्यांवरही होळीचा रंग चढल्याचं दिसून आलं. राजधानी दिल्लीमध्ये होळी आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय. दिल्लीमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी होळी महोत्सवाचं आयोजन केलं. या होळी उत्सवात विविध देशाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी या राजनैतिक अधिकाऱ्यांनी होळीच्या गाण्यावर ताल धरला. रंग बरसे गाणं लागताच या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उत्साहाला जणू उधाण आल्याचं पाहायला मिळालं. हे सर्व अधिकारी बेधुंद होऊन होळीच्या गाण्यावरती थिरकताना पाहायला मिळाले. खुद्द परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी सुद्धा स्वतःला डान्स करण्यापासून रोखू शकल्या नाही. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते BS येडियुरप्पा यांचं हेलिकॉप्टर क्रॅश होता होता थोडक्यात बचावलं. हेलिकॉप्टरच्या लँडिंग वेळी मोठा निष्काळजीपणा झाल्याचंही समोर आलंय. मात्र वैमानिकानं प्रसंगावधान दाखवल्यानं हा मोठा अनर्थ टळला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा हेलिकॉप्टर अपघातातून बालबाल बचावलेत. हेलिकॉप्टर लँडिंग होत असताना हवेमध्ये कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि धूळ उडाली. यामुळे हेलिकॉप्टर लँडिंग होण्यात अडचण झाली. हेलिकॉप्टरच्या पंखाच्या हवेमुळे कपडे आणि प्लास्टिकच्या पिशव्या हवेत उडू लागल्या आणि अशा परिस्थितीत हेलिकॉप्टरचं लँडिंग करणं धोकादायक ठरलं असतं. त्यामुळे वैमानिकानं प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर लँडिंग न करता परत नेलं. काही वेळानं लँडिंगची जागा साफ केल्यानंतर हेलिकॉप्टर सुखरूपरित्या खाली उतरवण्यात आलं. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे BS येडियुरप्पा थोडक्यात बचावले. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्या आपण 100% बातम्यांच्या माध्यमातून पाहिल्या. तर या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.